आयुष्यात स्वतःचं काहीतरी करायचं या जिद्दीच्या जोरावर धुळे जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातून पुण्यात आलेल्या प्रदीप जाधव यांनी एक व्यवसाय सुरू केला. या व्यवसायातून ते टाकाऊ आणि निरुपयोगी समजल्या जाणाऱ्या ड्रम, गाड्या, सायकल, टायर आदी वस्तूंना ते नवा आकार देतात, नवीन रूप देतात. यापासून ते फर्निचर, सेल्फी पॉइंट, फूड स्टॉल अशा आकर्षक वस्तू तयार करतात. त्यांनी बनवलेल्या प्रोडक्ट्सला आता भारतभर मागणी आहे. यातून ते वर्षाला 2 कोटीची उलाढाल करतात. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्या या व्यवसायाबद्दल जाणून घेणार आहोत. आम्ही बनवतो जुन्या स्कूटर, जुन्या गाड्या, जुन्या सायकल्स, टायर आणि ड्रम अशा विविध गोष्टींपासून टाकाऊ आणि टिकाऊ या संकल्पनेवर फर्निचर आणि डेकोर आयटम. नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रदीप जाधव. आमच्या कंपनीचं जायगॅन्टिक्स डेकोर प्रायव्हेट लिमिटेड पुणे वाघोली इथे आमची कंपनी आहे आणि आम्ही वेस्ट टू वंडर किंवा इको फ्रेंडली फर्निचर या संकल्पनेवर काम करतो. तर तुम्हाला मला दाखवायला आवडेल की आम्ही काय काय करतो. याच्यात तुम्ही बघू शकतात, एका स्कूटरला आम्ही टेबल मध्ये कन्वर्ट केलं आहे आणि याच्यात तुम्ही काही टायरचे सीट्स बघू शकतात. आजूबाजूला 6 टायरचे सीट आणि एक स्कूटरचं टेबल असा पूर्ण सेट आहे. ही गोलमाल स्कूटर जी सेल्फी पॉइंट म्हणून ॲग्रो टुरिझम ओनर त्यांच्या जागेवर घ्यायला इच्छुक असतात किंवा रेस्टॉरंट, कॅफेटेरिया अशा ठिकाणी ठेवतात. बाकी तुम्ही इथे वेगवेगळ्या पद्धतीचे फूड कार्ट्स बघू शकतात, जे आम्ही नव्याने चालू करत असलेल्या किंवा इच्छुक असलेल्या फूड व्यावसायिकांसाठी काहीतरी युनिक आणि वेगळ्या फूड कार्ड्स बनवून देतो, ज्यात आम्ही अपसायकल टच आणून देण्याचा प्रयत्न करतो. जसे की याच्यात आम्ही ड्रम यूज केलेला आहे. ही गाडी जुन्या VW स्टाईलच्या बसला रेफर करते आणि बऱ्याचशा ॲग्रो टुरिझम रेस्टॉरंट्स किंवा अम्युजमेंट पार्क असतील, वॉटर पार्क असतील, या लोकांना सेल्फी पॉइंट्स किंवा प्लांटर्सची गरज असते, जेणेकरून त्यांच्याकडे येणारे कस्टमर जे आहेत ते अट्रॅक्ट झाले पाहिजेत. जसे की आम्ही टायर पासून बनवलेला मिनियन आहे, टायर पासून बनवलेला रॅबिट, तो पीक, त्यानंतर बेडूक, कासव, फ्लेमिंग बर्ड अशा विविध प्रकारचे प्लांटर्स आम्ही बनवतो. यात तुम्ही बघू शकता ड्रम पासून बनवलेले सोफे आम्ही बनवलेले आहेत. त्यापासून चेअर्स असतील, टेबल्स असतील, छोटे सेंटर टेबल, वॉश बेसिन अशा विविध प्रकारचे प्रोडक्ट्स आम्ही याच्यापासून बनवतो. तर हा व्यवसाय मी 2020 मध्ये चालू केलेला. माझा इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड मेकॅनिकल इंजिनियर आणि मी चांगल्या MNC कंपनीमध्ये जॉबला होतो. हायर अप्लायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड म्हणून कंपनी, त्याच्या आधी VW म्हणून. मला चांगला पगार होता, लगभग 1 लाखाच्या आसपास पगार मला येत होता. तरीही मी या स्टार्टअप कडे वळालो. का? तर मला काहीतरी वेगळं करायचं होतं, स्वप्न वेगळी होती, व्यवसाय करायचा होता, लोकांना रोजगार निर्मिती करून द्यायची होती आणि एन्व्हायरमेंटला वाचवायचं होतं. या सगळ्या उद्देशातून हा व्यवसाय एक 150 स्क्वेअर फीटच्या जागेत मी चालू केलेला. रोज जॉब करायचो आणि 8 तासाचा जॉब करून या संकल्पनेवर काम करून मी हा व्यवसाय चालू केलेला. आता मागच्या 5 ते 6 वर्षात पुढे ऑल ओव्हर इंडियामध्ये आम्ही 2000 पेक्षा जास्त प्रोजेक्ट केलेले. यात ॲग्रो टुरिझम असतील, रेस्टॉरंट, कॅफेटेरिया, फार्म हाऊसेस या सगळ्या क्लायंट्सला आम्ही हे प्रोडक्ट सर्व केलेले आहेत. आणि हे सगळं करत असताना मागच्या वर्षीचा जो टर्नओव्हर आहे आमचा अराउंड 1.5 CRचा टर्नओव्हर आम्ही ग्रॅप केलेला आणि होप सो की या वर्षी आम्ही 2.5 किंवा 2.5 CR पर्यंत आम्ही हा टर्नओव्हर नेण्याचा प्रयत्न करतोय. तर ह्या संकल्पनेचा जो उद्देश आहे तो आहे पर्यावरणाला वाचवणं. त्यातल्या त्यात आपल्या आजूबाजूला ह्या ज्या काही गोष्टी आपण फेकून देत असतो, आपल्या घरातल्या गाडीचे टायर्स असतील, सायकल्स असतील, स्कूटर्स असतील, ह्या आपल्या नेचरच्या ब्युटीला आणि इकोसिस्टीमला डॅमेज करतात. आणि नवीन जे फर्निचर आपण बाय करतो त्याला लागणारी जी एनर्जी आहे ती खूप प्रमाणात असते, त्याच्यात वृक्षतोड होते. हे सगळं वाचावं आणि लोकांना काहीतरी इनोव्हेटिव्ह द्यावं, या उद्देशाने हा व्यवसाय आम्ही करतो. प्रदीप जाधव या व्यवसायातून पर्यावरण संवर्धनाबरोबरच मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती देखील करत आहेत. न्यूज 18 लोकल, पूजा पाटील, पिंपरी चिंचवड, पुणे.